छोट्या विद्यार्थ्यांसाठी खूप आकर्षक आणि उत्साहवर्धक तास असतो आणि हे विद्यार्थी यांचा ब्रेन इतका डेव्हलप झालेला आहे की ते विविध प्रश्नांची उकल कशी करायची आणि प्रश्न तयार कसे करायचे यात चांगलेच माहीर झालेले आहे आणि याची उत्तरं ते स्वतःच शोधून काढतात। त्यासाठी ते कोडिंगद्वारे छोटे छोटे गेम्स, छोटे छोटे स्टोरी तयार करू लागले आहेत आणि स्वतःचे कोड ते स्वतः तयार करत आहेत। हॅकेथॉन प्रकल्पाबद्दल आम्हाला सांगा। हॅकेथॉन प्रकल्प अतिशय सुंदर आणि छान उपक्रम आहे। यात अशी समस्या मांडायची आहे की तुमच्या जवळपास, तुमच्या शाळेच्या शेजारी किंवा तुमच्या गावात जी समस्या तुम्हाला भेडसावत आहे आणि ज्याच्यावर तुम्हाला उपाययोजना करता येईल आणि त्याचा फायदा तुमच्या विद्यार्थ्यांना, मित्रांना आणि गावातल्या लोकांना होईल असा उपक्रम अशी समस्या तुम्ही निवडायची आहे आणि या स्पर्धेमुळे आम्ही आमच्या गावची पूर समस्या ही निवडलेली होती आणि त्यासाठी आम्ही पूरसूचक यंत्र, सिग्नल यंत्रणा आणि ब्लूटूथद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत किंवा गावकऱ्यांपर्यंत पूरसूचक धोक्याची सूचना हा मेसेज जाईल असं समस्या निवडली आणि त्याच्यावर उपाययोजना केली आणि हा आमचा उपक्रम सक्सेसफुली राबवला गेला आहे आणि त्याचा आम्हाला आउटपुटही छान मिळाला आहे। हॅकेथॉनचा अनुभव कसा होता? या कार्यक्रमातून तुम्हाला विद्यार्थ्यांविषयी काही नवीन गोष्टी किंवा निरीक्षण समजले का? हॅकेथॉन उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये खूप छान बदल झाले आणि या हॅकेथॉनच्या टीमनेही आम्हाला तंत्रज्ञानाची नवीन नवीन कौशल्य आमच्या विद्यार्थ्यांना आणि आम्हाला शिकवली। त्यामुळे खरं तर मी CST आणि हॅकेथॉन उपक्रमातल्या सर्व लीडरचे, सर्व टीमचे मनपूर्वक आभार मानते की त्यांच्यामुळे आमच्या एका खेडेगावातल्या विद्यार्थ्यांना इतकं मोठं स्टेज मिळालं आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कसं करायचं, फिजिकल कम्प्युटिंगद्वारे प्लग प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा हे आम्हाला शिकायला मिळालं।